शिक्षकांना आणखी एक शाळाबाह्य काम करावं लागणार आहे। शिक्षकांना निरक्षरांचं सर्वेक्षण करावं लागणार आहे। केंद्र सरकारनं उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम सुरू केलेला आहे। निरक्षर व्यक्तींची नोंदणी उल्हास मोबाईल ॲपवर करावी लागणार आहे आणि त्याचं काम आता शिक्षकांना करावं लागणार आहे। नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत निरक्षरांचं सर्वेक्षण करण्यासाठी शिक्षण संचालकांनी नुकतीच सूचना जारी केलेली आहे। मात्र शिक्षकांकडे अनेक प्रकारची कामं असताना शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाबरोबरच आता निरक्षरांचं सर्वेक्षण करायचं कसं असा प्रश्न शिक्षक संघटनांनी उपस्थित केलाय। केंद्र शासनाने निरक्षरांना साक्षर करण्यासाठी उल्हास नवभारत साक्षरता उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्यासाठी निरक्षरांचं सर्वेक्षण केलं जातंय आणि त्यानंतर त्यांना साक्षर केलं जातं। याबाबत 9 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्र शिक्षण संचालनालयानं शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाबरोबरच आता निरक्षरांचंही सर्वेक्षण करण्याचे आदेश काढलेले आहेत। शिक्षकांना निरक्षर व्यक्तींची नोंदणी उल्हास मोबाईल ॲपवर करायची आहे, शिवाय अध्यापनही करायचं आहे। राज्यातील सर्व शाळांनी दाखलपात्र विद्यार्थी सर्वेक्षण आणि शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण याबरोबरच निरक्षरांचं सर्वेक्षण करावं असं सूचनेमध्ये म्हटलंय।